श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आषाढ महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा ही केवळ एक सण नाही, तर ती आपल्या जीवनातील सर्वात मोठ्या नात्याची आठवण करून देणारा दिवस आहे. आज आपण गुरु म्हणजे कोण, गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते आणि गुरुशिवाय जीवन अपूर्ण का मानले जाते हे समजून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात. आई वडील आपल्याला जन्म देतात, पण योग्य मार्गावर चालायला शिकवणारा आणि अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा, चुकीच्या वाटेवरून योग्य दिशेला आणणारा जो असतो त्यालाच तर गुरु म्हणतात. गुरु म्हणजे फक्त शाळेत शिकवणारे शिक्षक नव्हेत. गुरु म्हणजे आपल्या अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे व्यक्तिमत्व. गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश, म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तो गुरु. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. म्हणूनच म्हटले जाते, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या एका श्लोकात गुरूंचे संपूर्ण महत्त्व सांगितले आहे. स्वामी समर्थांनीही अनेक भक्तांचे जीवन बदलले. त्यांनी केवळ चमत्कार केले नाहीत, तर भक्तांना योग्य मार्ग दाखवला. अनेकांना संकटातून बाहेर काढले, श्रद्धा दिली आणि आत्मविश्वास दिला. गुरु आपल्याला नेहमी सुख देईलच असे नाही, पण योग्य धडा नक्कीच देतो. कधी प्रेमाने तर कधी कठोर अनुभवातून. आज अनेक लोक म्हणतात, आम्ही देवाची पूजा करतो, पण एक प्रश्न स्वतःला विचारा, देवाकडे जाण्याचा मार्ग तुम्हाला कोणी दाखवला? देवाचे नाव घ्यायला, प्रार्थना करायला आणि चांगले वागायला कोणी शिकवले? उत्तर एकच आहे, ते म्हणजे गुरु. गुरु नसता तर ज्ञान नसते, ज्ञान नसते तर विवेक नसता, आणि विवेक नसता तर जीवनही दिशाहीन झाले असते. म्हणूनच गुरुपौर्णिमा हा दिवस फक्त पूजा करण्याचा नाही, तर आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी आपण मनापासून एकच संकल्प करूया, हे गुरुदेव, माझ्या जीवनात कितीही संकटे आली तरी तुमचा हात माझ्या डोक्यावर कायम राहू द्या आणि माझी श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया गुरुपौर्णिमेचा इतिहास आणि महर्षी वेदव्यासांचे महान कार्य. आपण आज जो गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करतो, त्यामागे एक अतिशय पवित्र परंपरा आहे. या दिवसाला व्यास पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात, कारण याच दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला असे मानले जाते. महर्षी वेदव्यासांनी मानवजातीवर अमूल्य उपकार केलेत. त्या काळी वेदांचे ज्ञान खूप विशाल होते. सामान्य माणसाला ते समजणे कठीण होते. तेव्हा वेदव्यासांनी 4 वेदांचे विभाजन केले, महाभारताची निर्मिती केली, 18 पुराणांची रचना केली आणि असंख्य लोकांपर्यंत धर्म, ज्ञान आणि संस्कार पोहोचवले. म्हणूनच त्यांना आदिगुरु म्हटले जाते. मित्रांनो, विचार करा, जर वेदव्यासांनी हे कार्य केले नसते तर आज आपल्याला अनेक धार्मिक ग्रंथ सहज उपलब्ध झाले असते का? याच कारणामुळे या दिवशी प्रत्येक शिष्य आपल्या गुरूंचे स्मरण करतो. कारण गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारा नाही, तर जीवन घडवणारा असतो. स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांच्या जीवनातही हेच घडले. जेव्हा संकटे आली तेव्हा त्यांनी स्वामींच्या चरणी विश्वास ठेवला. स्वामींनी त्यांना योग्य मार्गही दाखवला, कधी एखाद्या शब्दातून, कधी एखाद्या संकेतामधून, तर कधी एखाद्या अनुभवाद्वारे. गुरुकृपा ही नेहमी चमत्काराच्या रूपातच मिळेल असे नाही. अनेकदा ती आपल्या विचारांमध्ये बदल घडवते, चुकीचे निर्णय टाळायला शिकवते, संयम देते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास देते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करावे, आपल्या गुरूंचे किंवा श्री स्वामी समर्थांचे स्मरण करावे, गुरूंच्या प्रतिमेसमोर दिवा लावावा,
फुले अर्पण करावीत आणि मनापासून प्रार्थना करावी. त्या दिवशी शक्य असल्यास गुरुमंत्राचा किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा. स्वामी चरित्राचे काही अध्याय वाचावेत. गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे. कारण सेवा आणि दान यामुळेही गुरुकृपा प्राप्त होते. पण या सर्वांपेक्षा महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मनातील अहंकार सोडणे. कारण अहंकार असलेल्या मनात गुरुकृपा टिकत नाही. लक्षात ठेवा, गुरु आपल्याकडून मोठमोठ्या गोष्टी मागत नाहीत. त्यांना हवी असते ती श्रद्धा, नम्रता आणि सातत्य. याच श्रद्धेमुळे सामान्य माणूसही असामान्य बनू शकतो. मित्रांनो, गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा, जप आणि आरती जितकी महत्त्वाची आहे तितकेच महत्त्वाचे आहे आपले आचरण. कारण गुरूंना फक्त फुले अर्पण करून आनंद होत नाही. आपल्या जीवनात चांगला बदल दिसला तरच त्यांना खरा आनंद होतो. आज अनेक जण गुरुपौर्णिमेला मोठी पूजा करतात, पण दुसऱ्या दिवशी राग, मत्सर, खोटेपणा आणि अहंकार पुन्हा सुरू होतो. अशा भक्तीचा उपयोग काय? जर गुरूंच्या शिकवणीप्रमाणे जगलो नाही तर एक दिवसाची पूजा अपुरी ठरते. गुरुकृपा मिळवायची असेल तर काही संकल्प मनापासून करा. पहिला संकल्प तो म्हणजे मी कोणालाही जाणून बुजून दुखावणार नाही. शब्दांनी केलेली जखम ही खोल असते. म्हणूनच बोलताना प्रेम, संयम आणि आदर ठेवून बोलू. दुसरा संकल्प, दररोज थोडा वेळ नामस्मरणासाठी देऊ. 5 मिनिटे असोत किंवा 10 मिनिटे, पण रोज श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करीन. आणि तिसरा संकल्प, आई वडील आणि गुरूंचा आदर कधीही कमी होऊ देणार नाही. ज्याने आपल्याला संस्कार दिलेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता ठेवणे हीच तर खरी गुरुभक्ती आहे. चौथा आणि महत्त्वाचा संकल्प, कोणाच्याही यशाचा मत्सर करणार नाही. दुसऱ्यांचा आनंद पाहून आनंदी होणे ही मोठी साधना आहे. पाचवा आणि शेवटचा संकल्प, संकट आले तरी श्रद्धा सोडणार नाही. जीवनात परीक्षा येतात, पण त्या कायमच्या नसतात. गुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवणारा भक्त शेवटी अधिक मजबूत होतो. मित्रांनो, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणखी एक गोष्ट नक्की करा. शांत बसून गेल्या वर्षाचा विचार करा. कोणत्या चुका झाल्या आहेत, कोणाला दुखावले, कोणती सवय बदलायची आहे. स्वतःशी प्रामाणिक संवाद साधा आणि गुरूंच्या चरणी प्रार्थना करा. हे गुरुदेव, माझ्या चुका मला दाखवा, त्या सुधारण्याची शक्ती द्या. माझ्या मनातील अहंकार, भीती आणि नकारात्मकता दूर करा. तुमच्या मार्गावर चालण्याची बुद्धी आणि धैर्य मला द्या. लक्षात ठेवा, गुरुपौर्णिमा हा फक्त सण नाही, तो स्वतःला नव्याने घडवण्याचा दिवस आहे. जेव्हा भक्त मनापासून बदलण्याचा निर्णय घेतो तेव्हाच गुरुकृपेचे खरे दार उघडते. आता आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. अनेक भक्तांचा असा प्रश्न असतो, मी रोज स्वामींचे नाव घेतो, पूजा करतो, तरी माझ्या आयुष्यात संकटे का येतात? या प्रश्नाचे उत्तर गुरुतत्वात दडलेले आहे. गुरु आपल्याला संकटातून नेहमीच दूर ठेवतील असे नाही, पण त्या संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य ते मात्र आपल्याला नक्की देतात. लहान मूल चालायला शिकतं तेव्हा अनेक वेळा पडतं. आई त्या मुलाला चालूच देत नाही का? असं तर नाही ना होत? नाही, ती त्याचा हात धरते, पडल्यावर पुन्हा उभे राहायला शिकवते. अगदी तसेच गुरुही करतात. जीवनात अपयश आले, आर्थिक अडचणी आल्या, नाती तुटली किंवा मन खचले, तरी जो गुरुभक्त विश्वास ठेवतो तो पुन्हा उभारतो. श्री स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण गुरुकृपेचा अर्थ सामावलेला आहे. याचा अर्थ असा नाही की आयुष्यात दुःख येणार नाही. याचा अर्थ असा आहे की दुःखातही तू एकटा नाहीस.
मित्रांनो, अनेक वेळा आपण देवाकडे फक्त मागत राहतो. मला नोकरी मिळू दे, माझा व्यवसाय चालू दे, माझी संकट दूर होऊ दे. पण कधी आपण असे म्हणतो का, स्वामी मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, चुकीच्या मार्गावर जाऊ न देता माझे मन शांत ठेवा. जेव्हा प्रार्थना बदलते तेव्हा आयुष्यही बदलायला सुरुवात होते. गुरूंची कृपा ही फक्त चमत्कारच नसते, ती आपल्या विचारांमध्ये, स्वभावामध्ये, निर्णयांमध्ये आणि जीवन जगण्याच्या पद्धतीत दिसून येते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक छोटी पण प्रभावी साधना करा. 10 मिनिटे शांत बसा, डोळे मिटा, मनात फक्त श्री स्वामी समर्थ हा जप करत राहा. हळूहळू मन शांत होईल, विचार कमी होतील आणि त्या शांततेत तुम्हाला गुरूंची उपस्थिती जाणवू लागेल. कारण गुरु बाहेर जितके आहेत तितकेच ते आपल्या अंतःकरणातही आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा, गुरूंच्या चरणी नतमस्तक होणे म्हणजे फक्त डोके झुकवणे नाही, तर अहंकार झुकवणे होय. ज्या दिवशी आपला अहंकार संपतो त्या दिवशी गुरुकृपेचा खरा प्रवास सुरू होतो. आज आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व, गुरूंचे स्थान, महर्षी वेदव्यासांचे कार्य आणि गुरुकृपा कशी मिळते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. पण या संपूर्ण प्रवासाचा सार एका गोष्टीत आहे. गुरु म्हणजे श्रद्धा, गुरु म्हणजे विश्वास आणि गुरु म्हणजे जीवनाला योग्य दिशा देणारा प्रकाश. आज एक क्षण डोळे मिटा आणि विचार करा, आज तुम्ही जे काही आहात त्यामागे कोणाचे ना कोणाचे मार्गदर्शन आहे. आई वडील, शिक्षक, संत किंवा आपल्या जीवनातील एखादी व्यक्ती. आणि आपल्या सर्वांच्या जीवनात श्री स्वामी समर्थांसारखे सद्गुरू हे कायम प्रेरणेचे स्रोत आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंकडे संपत्ती, प्रसिद्धी किंवा यश मागण्यापेक्षा एकच गोष्ट मागा. हे गुरुदेव, माझी श्रद्धा कधीही डळमळू देऊ नका. योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी मला द्या. संकटात धैर्य द्या, यशात नम्रता आणि प्रत्येक परिस्थितीत तुमचे स्मरण राहू द्या. लक्षात ठेवा, जीवनात कितीही अंधार असला तरी गुरूंच्या कृपेचा एक किरण संपूर्ण आयुष्य उजळून टाकू शकतो. म्हणूनच रोज थोड्या वेळ का होईना नामस्मरण करा, चांगले विचार जपा, कोणालाही दुखावू नका, आई वडिलांचा आणि गुरूंचा आदर करा, गरजूंना मदत करा. हीच खरी गुरुदक्षिणा आहे. शेवटी आपण सर्वजण मनापासून ही प्रार्थना करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्यावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. आमच्या कुटुंबाला सुख, शांती, आरोग्य आणि सद्बुद्धी द्या. आमच्या मनातील भीती, अहंकार आणि नकारात्मकता दूर करा. तुमच्या चरणांशी आमची भक्ती अखंड जोडलेली राहू द्या. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या मनात श्रद्धेचा दिवा प्रज्वलित होईल. श्री स्वामी समर्थ.